को 16 सितंबर को कैबिनेट की मीटिंग होने जा रही है और उसके लिए आपको मालूम है कि किस तरीके से शहर को सजाया जा रहा है। मराठवाड़ा मुक्ति संग्राम का दिन भी है, वो कार्यक्रम है। लेकिन मंत्रिमंडल की बैठक की मांग यहाँ के मराठवाड़ा के लोग इस वजह से करते हैं कि उनका ये उम्मीद रहती है कि सरकार मराठवाड़ा के ऊपर भी ध्यान दे करके, क्योंकि महाराष्ट्र के अंदर सबसे ज़्यादा दुर्लक्षित अगर कोई क्षेत्र है तो वो मराठवाड़ा है। पश्चिम महाराष्ट्र अपनी मनमानी कर लेता है, विदर्भ अपनी मनमानी कर लेता है। मराठवाड़ा के साथ हमेशा से ही सौतेला सलूक रहा है। इससे पहले की जो कैबिनेट मीटिंग हुई थी वो 2016 के अंदर हुई थी और 2016 के बाद अब 2023 को ये कैबिनेट मीटिंग हो रही है। महज चंद महीने इलेक्शन से पहले हमने 2 महीने पहले ही मुख्यमंत्री को एक पत्र लिखे थे और ये मांग किए थे कि यहाँ पर एक विशेष कैबिनेट मीटिंग ली जाए करके और मराठवाड़ा के जो बहुत सारे प्रश्न है उसका निराकरण किया जाए करके। वो अब होने के लिए जा रहा है। लेकिन कैबिनेट मीटिंग का मतलब ये नहीं होता है कि महज आए यहाँ पर पूरे शहर को चकाचक कर दे, चंद घंटों के लिए आप आए, करोड़ों रुपये का फजीता करे और वापस चले जाए और यहाँ पर सिर्फ आश्वासनों की एक लिस्ट लंबी चौड़ी बनाकर यहाँ से निकल जाए। उनके जितने भी भक्त हैं वो तालियां बजाए, डांस करे, नाचे, गाए, हंसे कि देखो इतने क्या क्या चीज़ें हमारे को मिल गई है करके। अब हमने 2016 के अंदर जो कैबिनेट मीटिंग यहाँ पर हुई थी, उस कैबिनेट मीटिंग के अंदर क्या क्या फ़ैसले लिए गए थे और उसमें से कितने काम हुए हैं, कितने काम को बिल्कुल शुरुआत ही नहीं हुई है और कितने काम पूरी तरीके से भूल गए हैं। तो हमने इसके ऊपर पिछले कई दिनों से हम इसके ऊपर मेहनत कर रहे हैं। हर डिपार्टमेंट हेड से हम बात कर रहे हैं, जिन जिन डिपार्टमेंट के ताल्लुक से निर्णय लिए गए थे और इस नतीजे के ऊपर पहुँचे हैं कि अब जब 16 तारीख के दिन ये मीटिंग होगी तो 16 तारीख की मीटिंग के अंदर आपको ये समझ में आएगा कि पूरा कैबिनेट यहाँ पर आएगा और बेहिसाब आश्वासन हमारे को देकर जाएगा। हम महाराष्ट्र सरकार से ये अनुरोध करेंगे कि आपकी कैबिनेट मीटिंग शुरू होने से पहले आप 2016 के जो वादे किए गए थे उसके ताल्लुक से हमको बताएं कि वो फैसले कहाँ तक पहुँचे हैं और उसके बाद आपके नए झूठ का जो सिलसिला है, वो नए झूठ का सिलसिला है तो आप बाद में है तो उसको कैबिनेट मीटिंग के बाद ये कर ले। अब 2016 के अंदर जो कैबिनेट मीटिंग हुई थी उसमें कितना पैसा का प्रोग्राम्स ये किए गए थे, तो तकरीबन 49,000 करोड़ यानी कि तकरीबन 50,000 करोड़ रुपए की घोषणाएं की गई थी कि 50,000 करोड़ रुपए के यहाँ पर अलग अलग प्रोजेक्ट्स के लिए ये काम किए जाएंगे करके। अब आपको शुरुआत से हमने एक एक पॉइंट लिए हैं उसमें और हम चाहेंगे कि हम ये सरकार को भी देंगे और सरकार ने इसके ऊपर एक एक पॉइंट वाइज अगर जवाब दे, और मैं आपके ज़रिए अनुरोध करना चाहूँगा कि ये हम आपको भी PDF के ज़रिए ये पूरा है तो हम आपको दे रहे हैं ताकि आप जब प्रेस कॉन्फ्रेंस में बैठेंगे तो उनसे एक एक पॉइंट आपके लिए हमने आसान करके दे दिए हैं कि हर एक ने एक एक भी अगर सवाल करा तो आपको पता चल जाएगा कि झूठ का कितना बड़ा फलीदा यहाँ पर है करके। सबसे पहला ये है कि औरंगाबाद विभागीय आयुक्तालय थे सुसज्ज सभागृह स्वतंत्र प्रशासकीय इमारत, ये फैसला 2016 के अंदर लिया गया और ये फैसले के अंदर कैबिनेट मीटिंग के अंदर ये फैसला लिया गया कि 40 करोड़ रुपए की बिल्डिंग डिविजनल कमिश्नर ऑफिस के अंदर बनाई जाएगी और कितने महीने के अंदर बनाई जाएगी, तो 20 महीने के अंदर बनाई जाएगी। ये 2016 के अंदर फैसला लिया गया, 40 करोड़ रुपये उसको देंगे बोल के। आज की सद्य स्थिति क्या है कि वहाँ पर कोई बिल्डिंग नहीं बनी है, कोई पैसा उसके लिए सैंक्शन नहीं किया है। आज मजबूरी ये हो गई है कि कैबिनेट मीटिंग आज हमको स्मार्ट सिटी ऑफिस के अंदर लेनी पड़ रही है। अगर वो स्मार्ट सिटी ऑफिस भी नहीं रहता तो हो सकता है कि आमखास मैदान के अंदर कुर्सियाँ डाल के है तो बिठाना पड़ा होता उसमें। अगर जिस विभागीय क्षेत्र के लिए तुम आ रहे हैं, डिविजनल कमिश्नर ऑफिस के अंदर ये सारे फैसले लिए गए हैं और झूठ वहीं से अगर शुरू हुआ कि हम यहाँ पर एक 20 महीने के अंदर एक 40 करोड़ रुपए की एक बिल्डिंग बनाएंगे, तो वो बिल्डिंग आज तक नहीं बनी है। दूसरा ये है कि तुम दूसरों का तो छोड़ दो, मैं विशेषकर भारतीय जनता पार्टी के तमाम नेताओं से, 2 केंद्रीय मंत्री है, एक राज्य के मंत्री है यहाँ पर,
गोपीनाथ मुंडे साहब का क्या योगदान रहा है भारतीय जनता पार्टी को बढ़ाने के अंदर, ये इसके अंदर कहीं पर भी कोई दुमत नहीं है। हमारे राजनीतिक पार्टी से नहीं है, हमारा मतभेद है, लेकिन एक लोक नेता था, उनके नाम के ऊपर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठा अंतर्गत लोक नेते श्री गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास संस्था यानी कि नेशनल इंस्टीट्यूट एक गोपीनाथ मुंडे साहब के नाम के ऊपर बनाने का फैसला लिया गया था। 2016 के अंदर इसको ये टोटल जो नेशनल इंस्टीट्यूट था, बड़ी ही गाजे बाजे के साथ उसको कि क्या क्या कोर्सेज रहेंगे और नेशनल लेवल का इंस्टीट्यूट रहेगा, तो इसको 279 करोड़ रुपीस का ये प्रोजेक्ट था कि हम गोपीनाथ मुंडे साहब के नाम की एक नेशनल लेवल एक संस्था हम बनाने वाले हैं करके 2016 के अंदर। उसमें से 12 करोड़ रुपये 14 कोटिलाच मंजूरी देण्यात आली, यानी कि 280 करोड़ के करीब समझ लीजिएगा। उसमें से 14 करोड़ रुपये को ही सैंक्शन दिया गया और ये संस्था शुरू करने के लिए आज तक महज 4 करोड़ रुपये दिया गया। 280 करोड़ में से 12 करोड़ सैंक्शन किए और 4 करोड़ रुपये दिए कि तुम ये संस्था स्टार्ट कर दो करके। अब 4 करोड़ के अंदर एक नेशनल लेवल की इंस्टीट्यूट कैसी स्टार्ट होगी, तो हमने इसकी जानकारी निकाले, पूरा रिटर्न के अंदर मंगाए। एक भी वहाँ पे इस गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास संस्था के अंदर एक भी फुल टाइम स्टाफ नहीं है। तो यूनिवर्सिटी क्या कर रही है कि 10 टेम्पररी स्टाफ को लगाए हैं और बाकी जो है उनको आवरली बेसिस के ऊपर बुलाते हैं। उसमें इतने अच्छे अच्छे कोर्सेज़ के नाम दिए हुए हैं कि हम ये कोर्स चलाने वाले हैं, वो कोर्स चलाने वाले हैं करके उसमें। तो अब आप देखिएगा कि 280 करोड़ में से 4 करोड़ रुपये उनके खुद के अपने नेता, जिनकी सरकार महाराष्ट्र के अंदर भी है और केंद्र के अंदर भी है, तो आप इससे अंदाज़ा लगा सकते हैं। तीसरा, औरंगाबादला जागतिक वारसा शहर म्हणून घोषित होण्यासाठी प्रयत्न, ये कैबिनेट मीटिंग 2016 के अंदर क्यों किया गया कि औरंगाबाद को एक वर्ल्ड हेरिटेज सिटी के दर्जा मिलना चाहिए करके, क्योंकि यहाँ पर मलिक अंबर ने 1610 में औरंगाबाद शहर बसाए। फिर यहाँ पर बीबी का मकबरा है, पंचक्की है, नहर अंबरी है, 52 दरवाजे है, सोनेरी महल है और बहुत सारी ऐसी चीज़ें हैं जिसकी वजह से ये फ़ैसला लिया गया कि हम इसको एक हेरिटेज सिटी का है तो दर्जा दिलाएंगे। अब हमने ये पता किया कि कम से कम ये दर्जा दिलाने के लिए तो कोई पैसा खर्चा नहीं होने वाला है, इसके लिए सिर्फ एफ़र्ट्स लगने वाले हैं। टूरिज़्म डिपार्टमेंट से बात करें तो टूरिज़्म डिपार्टमेंट का कहना है कि सर आज तक हमारे को कोई प्रस्ताव इस तरह का आया ही नहीं है। उनका कहना है कि महानगर पालिका ने प्रस्ताव तैयार करना और वो टूरिज़्म डिपार्टमेंट को देना, फिर टूरिज़्म डिपार्टमेंट उसको ऊपर फॉरवर्ड करता है। तो महानगर पालिका ने आज तक इस शहर को हेरिटेज सिटी का दर्जा नहीं मिला। किसी भी शहर को जब हेरिटेज सिटी का दर्जा मिलता है तो सेंट्रल गवर्नमेंट से हम एडिशनल फंड्स ला सकते हैं फॉर द प्रिजर्वेशन एंड कंजर्वेशन ऑफ हेरिटेज मॉन्यूमेंट्स। सेंट्रल गवर्नमेंट इसके लिए फंड्स देती है। तो सिर्फ घोषणा हो गई, घोषणा होने के बाद आज तक कुछ भी नहीं हुआ है करके। आता कॅबिनेट मीटिंग म्हणजे फक्त औरंगाबादसाठी नसतं, डिव्हिजनसाठी असतं। तो तेर वस्तू संग्रहालयासाठी आता नवीन प्रशस्त इमारत, ये 2016 का फैसला है। आता नवीन प्रशस्त इमारत, अब इसके लिए उन्होंने तेर जो ये है उस्मानाबाद के अंदर, वहाँ पर एक शासकीय वस्तू संग्रहालयासाठी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला कि वहाँ पर बहुत सारे जो ऐसे आर्टिफैक्ट्स है, मौल्यवान ऐतिहासिक वस्तु है, उसके डिस्प्ले के लिए, उसके कंजर्वेशन के लिए वहाँ पे उन्होंने ये फ़ैसला लिया कि हम ये बनाएंगे करके। अब हमने सोचा चलिए उस्मानाबाद के अंदर है, कुछ ना कुछ तो हुआ होगा करके। तो फिर हमने पहले टूरिज़्म डिपार्टमेंट से बात करें तो बोला हमारे पास नहीं आता है। आर्कियोलॉजी से बात करें, फिर आर्कियोलॉजी वालों ने हमारे को बहुत अच्छी इसकी जानकारी दी। उन्होंने ये बताया है कि हमको 1 हेक्टेयर जगह, कैबिनेट का फैसला होने के बाद 1 हेक्टेयर जगह अलॉट कर दी गई। 2016 के अंदर इसको मान्यता भी मिल गई कि भाई ये अपने को ये यहाँ पर ये बनाने का है करके, और उसके लिए उन्होंने 15 करोड़ रुपये सैंक्शन किए ये संग्रहालय बनाने का है करके उस्मानाबाद के तेर में। उसके बाद पता चला कि वो ज़मीन जो है वो वहाँ पे अतिक्रमण है, वो अतिक्रमण निकाल नहीं सकते हैं, वो ज़मीन बराबर नहीं है। तो अब
2016 का जो फैसला था, अब उसको वही वस्तु संग्रहालय पूरा करने के लिए अब जो पहले 7 करोड़ रुपये का प्रस्ताव था, वस्तु संग्रहालयाकरिता 7 कोटी रुपयांची 2000 मान्यता देण्यात, त्यानंतर मुख्य इमारतीकरिता सुधारित 15 कोटीची मागणी करण्यात आली होती। पहले 7 करोड़ रुपये दिए, उन्होंने बोले कि 7 करोड़ के अंदर नहीं बनता है, 15 करोड़ रुपये देना करके। तो 15 करोड़ रुपये का उन्होंने प्रस्ताव भेजे 2016 के अंदर कि 7 करोड़ के अंदर नहीं होगा, इतना बड़ा हमारे को संग्रहालय बनाने का है, इसको एडिशनल फंड लगेगा। आगे कुछ भी नहीं हुआ, सिर्फ ज़मीन अभी भी पड़ी हुई है। अब उन्होंने रिवाइज्ड उसका ये तैयार करके भेजा है। जो प्रस्ताव 7 करोड़ रुपये का था, आता प्रस्ताव 7 कोटीवरून 28 कोटीवर गेला। 28 कोटी का उन्होंने एक प्रपोजल गवर्नमेंट के पास भेजे है कि अब हमको 28 करोड़ रुपये दो, 28 करोड़ रुपये के अंदर हम ये बनाएंगे करके। यानी कि 2016 का फैसला, अभी तक पैसा कितना लगने वाला है इसी के ऊपर खेल चल रहा है। फिर ये एक मुद्दा है कि जालना परिसर के अंदर, अब जालना के एक मंत्री भी आते हैं। औरंगाबाद जालना एक सीड्स का बियाने का एक बहुत बड़ा सेंटर है, बड़े बड़े हमारे पास सीड फैक्ट्रीज़ है। तो 2016 के अंदर इन्होंने फैसला किया कि हम 109 करोड़ रुपये खर्चा करके जालना में एक सीड पार्क हम बनाएंगे, 109 करोड़। और उसका उद्देश्य ये था की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 600 कोटीपर्यंत वाढ आणि 40,000 लोकांना रोज़गार। ये कैबिनेट का डिसीजन है, मैं नहीं बोल रहा हूँ। जैसा मोदी जी वहाँ पे है तो फेंकते रहते हैं, तो यहाँ पे आके ये लोग 40,000 लोगों को नौकरियाँ मिलने वाली है करके ये फ़ैसला उन्होंने लिए है। और ये जब सीड पार्क बन जाएगा तो 6,000 कोटींची उलाढाल होना है, 6,000 करोड़ रुपीस की। तो ये सब के लिए अब हमने जब ये पता किए कि भाई क्या हुआ है, आज हालत ये है कि जो हमारा हब हुआ करता था, सीड्स का हब था जालना और औरंगाबाद के अंदर, आज कितने सारे चाहे वो महिको ले लीजिएगा, अजीत सीड्स ले लीजिएगा, और कौन सी तो ये सब ने अपनी अपनी सीड फैक्ट्रीज़ कहाँ लेके चले गए हैं। महिको, नाथ, अजीत, ये सब बड़े बड़े हैं। और बहुत सारे प्लेयर्स ने अपना इनका सीड मैन्युफैक्चरिंग जो प्लांट्स है, जो यहाँ पे वो एक्सपांड करना चाह रहे थे, वो पूरा वो तेलंगाना लेके चले गए हैं। ये सब बड़ी बड़ी कंपनीज़ ने तेलंगाना लेके चले गए। हमने सीड कंपनी वालों से बात किए, हमने इनके डिपार्टमेंट के लोगों से बात की कि क्या वजह है। इन्होंने कहा कि यहाँ पर ऐसे कानून बनाए जा रहे हैं कि यहाँ पर कोई रहना नहीं चाह रहा है। सीड कंपनी जिस तरीके से FIR रजिस्टर हो जा रहे हैं, ब्लैकमेलिंग की जा रही है, तो ये सब देखते हुए, यही नहीं जो गवर्नमेंट की महाबीज है, उन्होंने भी अपना प्रोडक्शन बेस जो है वो यहाँ से उन्होंने मध्य प्रदेश के अंदर शिफ्ट कर दिया है। तो जहाँ पर आपने हमारे को लॉलीपॉप देके गए थे कि 40,000 करोड़ नौकरियाँ मिलने वाली है, 6,000 करोड़ का उलाढाल होने वाला है, यहाँ से ऑलरेडी मतलब सीड्स के बहुत सारे, अब उनका कहना है कि हमने कहीं जालना के आगे, कहीं बुल्डाना के पास हमने कुछ जगह दिए है करके। लेकिन यहाँ पे सीड कंपनी का कहना ये है कि ये जो सीड पार्क बनाया जा रहा था, वो सीड पार्क का मकसद ये था कि यहाँ पे अच्छे लेवल का है तो साइंटिस्ट लेके आके यहाँ पर उसके ऊपर रिसर्च किया जाए और सीड्स का एक सेंटर बनाया जाए करके। लेकिन कोई भी वहाँ पे जाने के लिए तैयार नहीं है, तो वो वैसे का वैसे ही पड़ा हुआ है, उसके ऊपर कोई काम नहीं हो रहा है। सीड कंपनीज़ का आज भी कहना है कि अगर औरंगाबाद और जालना के बीच में अगर आप जगह देते हैं तो यकीनन जो कंपनीज़ वहाँ पर गई है, वापस गई है, वो दोबारा यहाँ पर आ सकती है करके। तो एक यहाँ पर हमारा जालना वाला मैटर भी जो था वो हाथ से निकल गया है। और दुर्दैव ये है कि जालना के अंदर भी केंद्रीय मंत्री है और राज्य के अंदर भी केंद्रीय मंत्री है। एग्रीकल्चर मिनिस्टर भी जो थे वो अभी तक अब्दुल सत्तार साहब थे जो मराठवाड़ा से आते हैं, और अभी भी जो एग्रीकल्चर मिनिस्टर है धनंजय मुंडे, वो भी मराठवाड़ा से आते हैं। तो क्या उनको ये मालूम नहीं है कि अजीत सीड्स चले गया है, नाथ सीड्स चले गया है, महिको ने है तो तेलंगाना के अंदर एडिशनल अपने प्लांट्स डाल दिया है।
म्हणजे आपल्याकडे ग्रोथ नाही, जे पॅरेलल ग्रोथ आपल्याकडे व्हायला पाहिजे होती ते पॅरेलल ग्रोथ आता तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये आहे. सगळे लोक तिथे चाललेले आहे. 2016 का एक फैसला है, जात पडताळणीची कारवाई आता जलद होणार. पोलीस उप अधीक्षकांची 21 नवीन पदे भरण्यात येईल. ये 2016 के अंदर ये फैसला लिया गया था. अब 36 जिला निहाय जात प्रमाण पत्र पड़तालनी समितियाँ, आपको मालूम है कि कास्ट वेरिफिकेशन के लिए कितना लोगों को तकलीफ़ होती है और कितना लोगों को कितना कई महीनों सालों तक है तो इंतज़ार करना पड़ता है वेरिफिकेशन के लिए. तो उस वक्त 2016 के अंदर उन्होंने बोले हैं. अब आज की स्थिति में बताता हूँ, पूरे जितने भी पोस्ट हैं इनके, उपायुक्त, संशोधन अधिकारी, पुलिस उप अधीक्षक और पुलिस निरीक्षक. अब पोलीस उप अधीक्षकांची 21 नवीन पदे भरण्याचा निर्णय 2016च्या कॅबिनेट मीटिंगमध्ये घेण्यात आला होता. आजची स्थिती काय आहे मी आपल्याला पूर्ण आकडा सांगतो की मंजूर पदे हे 36 जिल्ह्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये 180 मंजूर पदे आहे. 180 पोस्ट आहे. भरलेली पदे किती आहे तर 91 आणि रिक्त पदे किती आहे तर 89 प्लस 3 वेगळे, तो ऑलमोस्ट 50% पदे रिक्त आहे. आणि तुम्ही जे निर्णय घेतला होता कॅबिनेटमध्ये 2016 की पोलीस उप अधीक्षकांची 21 पदे आम्ही भरणार आहे, त्याचा हाल काय आहे की मंजूर जे आहे टोटल 36 पदे आहे त्याच्यापैकी भरलेली फक्त 8 पदं आहे. फक्त 8 पद म्हणजे घोषणा केली गेले पडून. तो ये सब आपको हम देने वाले हैं. मराठवाड्यातील लातूर, जालना येथील विद्यार्थ्यांची मोठी सोय. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना आता अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिलणार. इन्होंने क्या किए थे कि इसका कन्वर्जन करेंगे, जो शासकीय तंत्र निकेतन ITIs जो है उसको हम इंजीनियरिंग कॉलेजेस के अंदर कन्वर्ट करेंगे करके, ये इन्होंने 2016 के अंदर फैसला लिया था. 2016 के कॅबिनेट के अंदर काय झालं, घोषणा झाल्यानंतर फक्त 2च म्हणजे रत्नागिरी व यवतमाळ पॉलिटेक्निक कॉलेजचे रूपांतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले आहे. कुठले आहे ते, रत्नागिरी आणि यवतमाळ. आपला काय हाल तर धुले, जालना, लातूर व सोलापूर या 4ही कॉलेजचे प्रस्ताव आजपर्यंत प्रलंबित आहे. अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या शिक्षणापासून तर मला हे सांगायचं आहे, तुम्ही निर्णय घेतला होता ना की सर्व ITI आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कन्वर्ट करणार आहे, फक्त 2च झालेले आहे. मग जे प्रस्ताव तुमच्याकडे आलेले आहे त्याच्यावर का बसलेले आहे त्याची उत्तर त्यांनी द्यावे आम्हाला. म्हणजे और खूप सारे हे आहे, पण मी आपल्याला महत्त्वाचे हे सांगतो कारण हे आपल्याला मी एक PDF मध्ये आम्ही तुम्हाला डिटेल्स पण देणार आहे, तर एक एक मुद्दा तुम्हाला घेता येईल. आता सर्वात मोठा म्हणजे मराठवाड्यात सगळ्यात जास्त दुर्दैवाने आत्महत्या होते. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्येही सांगता येईल की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांचं कुठे होतं तर मराठवाड्यामध्ये होतं. आणि हे एक असा डिपार्टमेंट झालेला आहे की त्याची उच्चस्तरीय आपण ED मार्फत किंवा एक स्पेशल अँटी करप्शन CBIच्या अँटी करप्शन ब्युरो मार्फत त्याची चौकशी केली तर आपल्याला कळेल कि हे सब ज़मीन के नीचे वाला मामला है. हाँ, तो जो भी ज़मीन के नीचे वाला मामला है वो टेबल के नीचे से है तो उसका रिटर्न आते रहते हैं. हे डिपार्टमेंट असा झालेला आहे. आता इरिगेशनवर खूप मोठा घोषणा होणार आहे या मध्येही की आपण पाणीला असा आणणार, इथून आणणार, तिथून आणणार. तो मैं आपको निकाय एक 2-3 इरिगेशन के प्रोजेक्ट्स बताता हूँ हमारे पास के. हाँ, और उसकी हालत क्या है, इसके ऊपर भी करोड़ों रुपया खर्च हुआ है करके मुझे बताया गया. कोण ते इंजिनियरला बोला PWDचे कोण असेल ते. जालना व परभणीतील 34,438 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार.
हे 2016चा. निम्न दुधना प्रकल्पाच्या 2342 कोटी रुपये किमतीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. 2016ला सुधारित या प्रोजेक्टसाठी मान्यता देण्यात आली होती. आता हे फक्त एक उदाहरण तुम्हाला सांगतो की हे निम्न दुधना प्रोजेक्ट जे आहे याची सुरुवात कधी झाली होती की 1978ला. 1978 मध्ये याची सुरुवात झाली होती आणि याचा प्रोजेक्ट कॉस्ट काय होतं तर 24 कोटी 42 लाख 24.42 करोड रुपीज होतं. 78ला सुरू झालं होतं. याची प्रोजेक्ट तर त्याची प्रोजेक्ट कॉस्ट काय होती तर 24 कोटी 42 लाख रुपये होती. मग त्याचा 1995 मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. किती पैशाची तर 474 करोड 474 कोटी रुपये. मग 2006-07ला याच प्रोजेक्टला सुधारित शासकीय मान्यता किती पैशाची 1025 कोटी रुपये. मग तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली 2014-15ला किती रुपयाची 2342 कोटी रुपये. म्हणजे ते 24 कोटी रुपयाचा प्रकल्प होता. 2016ला त्याची प्रशासकीय सुधारित प्रशासकीय मान्यता होती 2342. आणि आता जेव्हा कॅबिनेट मीटिंग होणार आहे त्याचा प्रस्ताव येणार आहे ते किती रुपयाचा तर 3070.52 कोटी 3070 crores and 52 lakhs. म्हणजे 1978ला सुरू झालेली हे स्कीम 24 कोटीची आज याचा निर्णय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री इतका अभिमानाने सांगेल की बघा आम्ही मराठवाड्यासाठी काय करत आहे. तर सुधारित मान्यता देण्यात येणार आहे 3070 कोटी रुपयेची. आणि आजही हे प्रकल्प कधी पूर्ण होणार याची माहिती कुणालाही नाही आहे. बहुतेक सरकार जेव्हा जाईल तिच्या अगोदर ते पुन्हा एकदा सुधारित हे करेल. तशाच प्रकारे मराठवाडा विभागातील 45,000 हेक्टर क्षेत्राचा समावेश नांदूर मधवेश्वर प्रकल्पाच्या 2210 कोटी रुपये किमती सुधारित प्रशासकीय मान्यता हे पण 2016ला देण्यात आली होती. कोणत्या प्रकल्पाला नांदूर मधवेश्वर प्रकल्प. याची सगळी माहिती जी आहे ते कुठे कधी सुरू झाली होती किती पैसे सुरुवातीसाठी लागणार होते. आता याच्यासाठीही नवीन सुधारित प्रस्ताव या कॅबिनेटमध्ये याच्या बाबतीत देण्यात येणार आहे. त्याची किंमत असणार आहे 3000 कोटी रुपये. 3000 कोटी रुपयेचा हे प्रस्ताव या कॅबिनेटमध्ये घोषणा करणार आहे आणि आपण खूप टाळ्या वाजवणार आहे की बघा आपल्या पाणीसाठी आपण. आणि हे इनिशियली जेव्हा स्टार्ट झाली होती तर 280 कोटी रुपयेची होती. आता 3000 कोटी रुपयेचा प्रस्ताव हे देण्यात येणार आहे. तिसरा म्हणजे हे मराठवाड्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कृष्णा मराठवाडा प्रकल्प टप्पा 1 पूर्ण करण्यासाठी 4817 कोटी रुपये याचाही नवीन प्रस्ताव येणार आहे. आता याच्यामध्ये पाणी किती आपल्याला मिळणार आहे कितीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. आणि जे इरिगेशनचे ऑफिसर ज्यांच्यासोबत मी बसलेलो आहे आणि ते पण खूप चिंतित होते की कशा प्रकारे आज याच्या पैशाचा विल्हेवाट होत आहे. त्या पैशाचा एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब जे पैसा याच्यासाठी आपण डिक्लेअर करत आहे त्याचा 50% ही खर्च झाला. 50% तर मराठवाड्याच्या पाणीचे समस्या पूर्णपणे संपून जाईल. आता नवीन हेच इरिगेशनसाठी नवीन टेंडर्स काढण्यात आलेले आहे. आणि मी प्रामाणिकपणे बोलतो लोक नाराज होतील लोकप्रतिनिधी माझ्यावर नाराज होतील की तुम्ही आमची कशाला पूल एका तालुक्यामध्ये 350 कोटी रुपयेचे टेंडर्स निघालेले आहे एका तालुक्यामध्ये.
सगळे तालुके जे आहे ना, सगळ्या तालुक्यामध्ये एका तालुक्यामध्ये आता तुम्ही त्याची सगळ्या तालुक्यामध्ये हे टेंडर्स निघालेले आहेत. आता तिकडचे एक राजनैतिक पक्षाचे नेते आहे, आमदार आहे, त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे की या 350 कोटी रुपयाचे जे काम आहे ते फक्त माझे ठेकेदार करतील आणि कोणी बाहेरचा आला तर आम्ही त्याचे हातपाय तोडून टाकू. अशा प्रकारची दमदाटी एका अधिकाऱ्याला एका आमदारांनी केलेली आहे. 350 कोटी रुपयाचे आणि रिटर्नमध्ये 15% त्यांना द्यायचे आहे. आता तुम्ही याच्या बाबतीत विचार करा की हे जे पैसे आलेले आहे, मी तर माझ्या वतीने सांगतो, जे ठेकेदाराला प्रामाणिकपणे काम करायचे आहे, तुम्ही कोणत्याही आमदाराला घाबरण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे या, टेंडर भरा, रितसर काम करा, तुला सुरक्षा देण्याची जबाबदारी माझी असेल. कारण अशाच प्रकारे हेच नेते मंडळींनी आज मराठवाड्याची वाट लावलेली आहे. शेतकरी मरत आहे तरीही त्यांना 15% पैसे पाहिजे. हे किती दिवस आपण सहन करणार? किती दिवस आपण गप्प बसणार? मंत्र्यांना माहीत नाही आहे का की काय काय चाललेलं आहे करके इथे? मग फक्त घोषणा करायची 4,000 कोटी, 5,000 कोटी, 3,000 कोटी रुपये. मी तर जे कॉन्ट्रॅक्टर्सला प्रामाणिकपणे काम करायचे आहे, मी तुम्हाला संरक्षण देण्याची जबाबदारी घेतो. तुम्ही टेंडर भरा आणि कोणी दमदाटी करत असेल तर माझ्याकडे या. जे भाषा त्यांना करते आणि जे भाषा त्यांना इस्तेमाल करायची आहे ते आम्हीही करू. कारण शेतकऱ्याला आपण मरण्यासाठी सोडणार नाही. तुमच्या या 10%, 15%च्या नादीमध्ये काय काय आज मराठवाड्याचा हाल झालेला आहे आणि त्याची हिंमत बघा. अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की कोणीही भरलं तर आम्ही त्याचे हातपाय तोडून टाकू. मग ते अधिकारी मला सांगत होतं की साहेब, याच्यापैकी त्यांनी 50% ही प्रामाणिकपणे काम केलं तर खूप मोठी समस्या हल होते. तुम्ही काढा ते सगळ्या टेंडर्सची सगळ्या कॉपी आपल्याला आपल्या डॉक्युमेंट्समध्ये आपल्या डॉक्युमेंट्समध्ये मी हे देतो आहे. गंगापूर आणि वैजापूरचे, गंगापूर, वैजापूर आणि पैठण, गंगापूर, वैजापूर आणि पैठण या तिघांचे मिळून, म्हणजे असं नाही आहे की आपल्याला माहीत नाही आहे किंवा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना किंवा त्यांचे जे मंत्री आहेत त्यांना हे माहीत नाही आहे, असा नाही आहे. आता त्याच्या बाबतीत अगर समजा मुख्यमंत्री प्रामाणिक असेल, उपमुख्यमंत्री प्रामाणिक असेल तर त्यांनी आपल्या ऑफिसर्सची मीटिंग घ्या. नाहीतर ते प्रामाणिक आहे आणि तुम्हाला काही हफ्ते त्याच्यामधून मिळत नाही तर तुम्ही हे जे इरिगेशनचे सगळे प्रोजेक्ट्स आहे ते सगळे प्रोजेक्ट्सची अँटी करप्शन ब्युरो CBIच्या मार्फत किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटच्या मार्फत आपण याची सगळ्याची चौकशी लावणार आहे का? नाहीतर माझा थेट आरोप आहे की जे तुमचे आमदार 15% या ठेकेदाराकडून घेत आहे, शेतकऱ्यांचा जीव गेला मेला चालेल पण आपले पैसे आपल्याला मिळायला पाहिजे, या उद्देशाने हे जे काम चाललेलं आहे. तुम्हाला तुमचा पर्सेंटेज त्याच्यामध्ये मिळत आहे म्हणून तुम्ही गप्प बसलेले आहे. नाहीतर तुम्ही याची इन्क्वायरी लावा, तुम्हाला सगळं काही कळेल की कशा प्रकारे 28 कोटीची स्कीम आज 13,500 कोटी रुपयेपर्यंत एक स्कीम गेलेली आहे. 13,500 कोटी रुपयेपर्यंत. म्हणजे असे किती स्कीम्स आहे. म्हणजे काय आहे की एकदा आपण भाषणामध्ये की नाही मराठवाड्याला शेतकरीच्या आत्महत्या होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये एका महिन्याचा बोलतो मी, मराठवाड्यातले 99 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे एका महिन्यामध्ये. म्हणजे 100 पकडा तुम्ही एका महिन्यामध्ये. मग हे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही आहे, उपमुख्यमंत्र्यांना माहीत नाही, इकडच्या स्थानिक मंडळींना माहीत नाही आहे. मग एकदा अधिकाऱ्यांसोबत बसा आणि विचारा
की एका आमदार असा कसा म्हणू शकतो की माझ्या एरियामध्ये कोणी काम करायला आले त्याला हातपाय तोडून टाकू, आणि थेट आरोप करतो ना मी खासदार, नाही तो चॅलेंज करा मला, नाही तर तुम्ही पत्र द्या, तुमच्यामध्ये प्रामाणिकता असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र द्या की जे जे इरिगेशन स्कीम्स आहे त्याची चौकशी अँटी करप्शन ब्युरोच्या सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBIच्या अँटी करप्शन ब्युरोमार्फत हे करावं, आपल्याला कळेल की काय सध्या स्थिती आहे करके. हे सगळे डॉक्युमेंट्स मी आपल्याला देत आहे. आणि मला हे दुर्दैवाने हे सांगायचे आहे की या कॅबिनेटमध्ये ही अनेक सारे घोषणा होणार आहे, कारण त्यांना माहीत आहे की आपल्याला इलेक्शनमध्ये जायचं आहे आणि इलेक्शनमध्ये जाताना आपल्याला लोकांना खुश करायचे आहे. मी तर असं म्हणणार आहे की औरंगाबाद शहराला पाणी मिळालेलं नाही आहे. मला देवेंद्र फडणवीस साहेबाचं ते मोर्चा आठवतो ज्याच्यामध्ये कराड साहेबी आले होते, दानवे साहेबी आलेले होते आणि त्यांची महिला नऊवारी साडी घेऊन हंडा घेऊन असे खूप डान्स करत होते. आता तुम्ही येत आहे तर औरंगाबाद शहराला आतापर्यंत पाणी मिळालेलं नाही आहे. एका कार्यक्रम होऊ द्या असं तसंच. पाण्याची चिंता होती ना देवेंद्र फडणवीस साहेब की शहराला पाणी मिळत नाही, 8-8 दिवसानंतर पाणी मिळत आहे. मग एक मोर्चा तुमच्या नेतृत्वात आम्ही पण सहभागी होऊ, तुम्ही पण डान्स करा. कारण काय आहे, उल्लू बनवण्याच्या धंद्याची एक लिमिट असतं. जेव्हा विरोधात होतं आले होते ना इथे, नवीन नवीन हंडे तुम्ही वाटले होते का नाही वाटले होते आपल्या कार्यकर्त्यांना. तुमची महिला मंडळी जे होती ते असं डान्स करत होते की मला ते डान्स बघून असं वाटलं होतं की अरे शहराला पाणी आलेलं आहे. ते फक्त हंडे त्यांना मिळाले होते म्हणजे इतके उत्साही झाले होते की ते खूप डान्स करत होते. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. कोणीही महिला असं हे बोलू नका की आमच्या बाबतीत कशात तुम्ही बोलतो, आम्ही डान्स केलेला आहे. तुमचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कशा लावणी हे करत होते तुम्ही सगळं. फक्त हंडा मिळालेला होता, फुकटाचा एक हंडा मिळालेला होता, तर इतके खुश झाले होते. आता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही येत आहे ना, पाण्याची चिंता आहे ना, तर एक मोर्चा काढा ना तुम्ही. त्याच्यामध्ये आम्हीही सहभागी होऊ, बघू तुम्हाला. पाण्यासाठी तुम्ही केलं होतं ना, मग मिळालं का पाणी, सत्तेमध्ये आले की गप्प बसायचं. तो ये सारे चीज़ें हैं. एक आखिरी का मुद्दा जो हम समझते हैं की थोड़ा सा, हे सगळे लोक आलेले आहे, आमच्याकडे खूप चांगला हिल स्टेशन आहे. मी त्यांना विनंती करतो आपल्या गाडीमध्ये मैस्मालपर्यंत जाऊन बघा तुम्ही. 453 कोटी रुपये देण्यात आले होते. 453 कोटी रुपये 2016ला देण्यात आले होते मैस्माल डेव्हलपमेंटसाठी. आणि त्याचाही खूप गाजाबाजा करण्यात आलं होतं की काय काय आपण तिथे आणणार आहे, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि हे ते. रस्ता बघा किती चांगला झालेला आहे. आजपर्यंत काय झालेलं आहे 453 कोटीपैकी तर फक्त 5 कोटी रुपयांची प्रशासकीय इमारत बांधण्यात आलेली आहे. मग औरंगाबाद विमानतळाचं विस्तारीकरण हे होतं. तर हे सगळे मुद्दे जे आहे ना, खूप आम्ही त्याच्यावर स्टडी केलेली आहे आणि स्टडी करून हे सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही हे बाहेर काढलेले आहे. एक मुद्दा जे राहिलेला आहे ते रेल्वेच्या संदर्भात. उद्या आम्ही रेल्वेच्या संदर्भात आपल्याला सांगतो की वैष्णव साहेब जे केंद्रीय मंत्री आहे रेल्वेचे, रावसाहेब दानवे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठवाड्याला कशा रेल्वेच्या बाबतीत उल्लू बनवण्याचा धंदा केलेला आहे, पुराव्यासहित त्यांच्या व्हिडिओजच्या स्टेटमेंटसहित मी आपल्याला त्याची जानकारी देणार आहे. कारण हे खूप मोठं होतं, तर मी म्हटलं की रेल्वेच्या बाबतीत मी तुम्हाला पुरावेसहित तुम्हाला देतो. आणि माझी अपेक्षा हेच आहे की आपण याला चांगलं कव्हरेज दिलं तर मराठवाड्यासाठी काही प्रामाणिकता असेल. आणि माझी एक विनंती आहे की नवीन घोषणावर तुम्ही विश्वास ठेवू नका. ते सगळं इलेक्शनच्या कॅम्पेनिंगची स्ट्रॅटेजी असणार आहे, त्याच्यामध्ये काहीही साध्य होणार नाही. फक्त त्यांना हे सांगा जे तुम्ही 7 वर्षापूर्वी घोषणा केली होती त्याचेही बाबतीत आम्हाला बोला की काय काय झालेले आहे, आम्हाला नवीन काही नाही पाहिजे. तर आपले काही प्रश्न असतील. देखिए मेरे जितने भी फॉलोअप्स हुए हुए हैं जो भी इश्यूज़ के ऊपर, वो सभी इश्यूज़ के हमारे जितने भी करस्पॉन्डेंस है, मैं हमारे ऑफिस की टीम को बोलूँगा कि आपको है तो पूरे वो लेटर्स के साथ भेज दें करके. उसमें दुर्भाग्यवश आपने छापा नहीं होगा तो मेरे लिए उसके वो नहीं है, लेकिन मेरे तरफ से एफर्ट्स नहीं हुए हैं करके उसमें
अब इरिगेशन के ताल्लुक से मेरा फॉलोअप नहीं था, मैं आपको क्लियर बता रहा हूँ। लेकिन इरिगेशन की अब जब हमने है तो इसके अंदर पूरा जब देखे इसके अंदर कि ये स्कीम कहाँ से लेके कहाँ तक आ गई है करके, इसमें हमने गोपीनाथ मुंडे स्मारक ये जो यहाँ का था यूनिवर्सिटी के अंदर बनने वाला, हमने उसको है तो वेलकम किया था। मैं आपको जितने मेरे तरफ से, मैं आपको ये नहीं कह रहा हूँ कि मैंने हर चीज़ का फॉलोअप किया हूँ करके, ये बिल्कुल नहीं कह रहा हूँ। और मेरी उम्मीद ये रहेगी कि मैंने जितने किया हूँ वो मैं आपको भेज दूँगा, और यही तीखे अंदाज में आप 6 मंत्रियों से भी अगर सवाल कर लेंगे तो मेरे लिए बहुत बड़ा आपके उपकार हो जाएगा, मतलब है? और मराठवाड़ा के ऊपर उपकार हो जाएगा। मी ही पत्रकार होतो, माझी एक लिमिटेशन्स आहे, मी निर्णय घेऊ शकत नाही, मी मुद्दे बाहेर काढू शकतो, तुम्हीही आपल्या पेपरमध्ये छापू शकतो, पण निर्णय घेण्याचा अधिकार जे आहे ना ते कॅबिनेटमध्ये मला बसण्याचा अधिकार नाही आहे। मी आपल्याला हे सांगतो, कॅबिनेटमध्ये मला बसण्याची संधी दिली तर मी त्यांना हे विचारू की तुम्ही हे केले होतं त्याच्या बाबतीत काय झालेलं आहे। तर मी असं नाही म्हणतो की मी माझ्या वतीने हे सगळे जे तुम्हाला देत आहे याचा अर्थ हे आहे का की म्हणजे इम्तियाज जलीलने फॉलोअप केला नाही म्हणून हे काम झाले नहीं। क्या क्या? अरे साहब ये मिल गया तो अब ये विकास की है ये पूरा उसके अंदर ये पूरे नहीं साहब, ये मोर्चे फोर्चे का के लिए हम निकालेंगे उसके। हम इनका झूठ ला रहे हैं आपके सामने, अब वो झूठ है तो आप इनके सामने रखिएगा उसके अंदर। और हमने ये है ना कि हम इसके लिए क्यों, हमारे पास और भी दूसरे अच्छे मुद्दे हैं इसके अंदर, ये हम इनका सिर्फ झूठ को है तो हमने आपके सामने लेकर आए हुए हैं इसमें। अगर इसके जवाब अगर वो दे देते हैं तो विकास खुद ब खुद हो जाएगा। 2016 में जितनी भी घोषणा हुई थी उसमें से कितने % काम हुआ है आपने जो देखा उसके हुआ है? ऐसी बात ठीक है, नहीं हुए तो बहुत सारे तो ट्रांसपोर्ट ना देखिए नहीं मैं हाँ इसमें हमने डाले हैं, हमने ट्रांसपोर्ट हब के बारे में भी डाले हैं, मैंने पूरे बहुत सारी चीज़ें नहीं हमने आपको जो ये दे रहे हैं उसमें ये भी बताए हैं हमने जो काम होना था वो हो गया है करके। हमने ऐसा नहीं है कि मतलब कुछ भी काम नहीं हुआ है करके, हमने ये नहीं बोले हैं कि मतलब कुछ भी काम नहीं हुआ है, जो हो गए हैं हमने उसकी भी डिटेल्स डाले हैं। अगर आप इजाज़त दें तो हम आपको वो भी बता सकते हैं कि मतलब इसके अंदर कौन कौन से PDF के अंदर कौन कौन से काम हुए हैं करके हमने उसके बारे में भी हमने पूरी जानकारी दिए है इसमें। जैसा औरंगाबाद येथे जल संधारण आयुक्तालयाची स्थापना हो गई, हमने डाले हैं उसके अंदर कि हो गई है करके। लेकिन सिर्फ बिल्डिंग बनाने से आयुक्तालय बनता नहीं है, त्याच्यासाठी स्टाफ पाहिजे आणि ते स्टाफची पूर्तता झाली का नाही। मग तुमच्याप्रमाणे तर हे झालेलं आहे की नाही साहेब, त्यांनी केलं होतं घोषणा की आयुक्तालय आम्ही स्थापन करणार, ते केले, पण आजची परिस्थिती काय आहे, अनेक पदे रिक्तच आहेत, कायमस्वरूपी पदभरती झालीच नाही। म्हणजे एक बिल्डिंग तयार केली, आयुक्तालय दिले आपण, एक ऑफिसरला आणून बसलेले आहे, मग कुठून वाल्मीकडून इथून 2 ऑफिसर्स यांना डेप्युटेशनवर पाठवलेले आहे। जसं युनिव्हर्सिटीमध्ये इतका चांगला एक हे आहे, नॅशनल लेवलचा एक इन्स्टिट्यूट आहे। दुसरा म्हणजे आज एक लिगोचा एक प्रकल्प होणार होतं इथे, तर ते लिगोचाही मराठवाड्यात जागतिक पातळीवरील संस्था लिगो प्रकल्पासाठी दुधाळा येथे शासकीय जमीन देण्याचा निर्णय याच्या बाबतीतही आम्ही दिलेला आहे की याचं काही काम झालेलं आहे, पण असं 7-7 वर्ष होऊन आपण काम होत नसेल। उस्मानाबादचा जेव्हा मी सांगितलं 7 कोटी रुपयाचा प्रकल्प होता, ते आता तुम्ही सुधारित 28 कोटीचा प्रपोजल पाठवलेला आहे, म्हणजे 7 वर्ष लागले तुम्हाला हे करण्यासाठी की साहेब आम्हाला हे हेक्टरमध्ये होत नाही आहे करके। हाँ बोलिए। मुख्यमंत्री औरंगाबाद में आने वाले हैं, क्या औरंगाबाद हज हाउस की ओपनिंग आप उनके हाथ से कराएंगे? देखिए ये इसके लिए अब हमारे पास माइनॉरिटी मिनिस्टर जो है वो अब्दुल सत्तार साहब है, और अब्दुल सत्तार साहब के साथ हमारी है तो पिछले हफ्ते बम्बई के अंदर मीटिंग हुई है इस ताल्लुक़ से, और हमने उनको यही कहा था कि पूरा मंत्रिमंडल आ रहा है और पड़ोस में ही रहने वाला है, तो वहाँ से है तो एक 10 मिनट के लिए आके उनको बोलिएगा रिबन काट के चले जाए करके उसमें। लेकिन सत्तार भाई का कहना था कि नहीं, हम एक बड़ा प्रोग्राम प्लान कर रहे हैं जिसके अंदर हम मुख्यमंत्री साहब को बुलाना चाह रहे हैं, तो ये जैसी कैबिनेट ख़त्म होगा उसके बाद गणपति के फेस्टिवल के बाद वो करेंगे करके। लेकिन मेरी सत्तार साहब से अभी भी अनुरोध है कि पड़ोस में ही है
हाँ, किसी एक उप मुख्यमंत्री को या मुख्यमंत्री को लेके आके सिर्फ रिबन काट के चले गए तो हमारा हज हाउस खुल जाता है। किसमें? देखिए साहब, इसमें क्या है, ये ज़्यादातर जो है स्टेट से रिलेटेड है और स्टेट कैबिनेट के डिसीजंस है ये, तो उसमें मुझे केंद्र के अंदर वहाँ पे बहुत नहीं। देखिए, हम जितना भी इसको हाईलाइट करने का है, हम इसके अंदर ज़्यादा से ज़्यादा ये मांग कर सकते हैं कि आप मराठवाड़ा के जितने भी इरिगेशन के प्रोजेक्ट्स हैं इसके अंदर पैसों की लूट हो रही है, और अगर गवर्नमेंट भ्रष्टाचार मुक्त भारत अगर देखना चाहती है तो इसकी इंक्वायरी सीबीआई के एंटी करप्शन विंग से करवा ले या एनफोर्समेंट डायरेक्टोरेट से, इसके पूरे जितने भी इरिगेशन के प्रोजेक्ट्स हैं इसके ज़रिए आप करवा ले करके ये मांग हम रखेंगे पार्लियामेंट के अंदर। एक सेकंड मी आपल्याला सांगतो ना, गंगापूर प्रशांत बम भारतीय जनता पार्टी, वैजापूर रमेश बोरनारे एकनाथ शिंदे सेना आणि पैठण भुमरे साहेब वेगवेगळे काम आहे आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आम्ही तुम्ही आपलं काही इरिगेशनमध्ये काही असेल लोक तर त्यांना जाऊन विचारा ऑफिसर्सला। 15% एका अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितलं की एका आमदारांनी साहेब आम्हाला सांगितलं की कोणीही त्याच्या टेंडरमध्ये भरलं तर आम्ही त्याचे हातपाय तोडून टाकू करके। आता वेगवेगळे आहे साहेब, म्हणजे मला वैजापूरमध्ये 350 कोटी रुपये आहे आणि आता एक जो सुधारित गंगापूरसाठी आलेला आहे ते 700 कोटी रुपये, ते सगळं टेंडरचे डॉक्युमेंट्सही आहे जे आहे आलेले आहे। नाही काय हे स्क्वॉड नाही आहे ते काय तसं नाही, ते कमीत कमी काय आहे की माझी अपेक्षा हे आहे की माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहे, मी सगळं पुरावे देण्यासाठी तयार आहे। आणि असं नाही आहे की म्हणजे आज दुर्दैवाने सुहास भाऊ की मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होत आहे आणि तरीसुद्धा इतकं 1000 कोटी रुपये खर्च करून आपली पाण्याची समस्या हल होत नसेल आणि मी चुकत असेल तर तुम्ही माझ्यावर कारवाई करा ना। मी आज इतकं मीडियासमोर हे जे बोलत आहे तर काहीतरी जबाबदारी असेल ना माझी। नाही तर सांगा की इम्तियाज जलील खोटं बोलत आहे, बोला, मी त्यांना सांगतो एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजित पवार साहेबांना की तुम्ही माझ्या बाबतीत बोला की इम्तियाज जलील झूठ बोलतो, ते खरं नाही आहे, ते सगळं खोटं बोलतो, त्यांनी बोलून नाही। आणि जसं जे हे प्रश्न विचारलेले आहे की मी स्क्वॉड तयार करणार आहे का, मी आपल्याकडे एक मुद्दा ठेवलेला आहे आणि असाच प्रकारे की नाही माझे ठेकेदार करणार आहे, मग दुसरेही ठेकेदार असेल ना की ज्यांना काम करायचे आहे तर ते आम्ही हातपाय तोडून टाकू। अरे काय म्हणजे काय झालं, म्हणजे महाराष्ट्र आहे का कोणत्या दुसऱ्या राज्यामध्ये आपण राहतो की हातपाय तोडून टाकू तुम्ही ठेकेदारांनी काम घेतलं तर? माझा तर मी आपल्याला सांगितलं, मी आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे आणि मी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे 3 नेत्यांचं मी नाव घेतलेले आहे त्यांच्यापर्यंत टक्केवारी जात नसेल किंवा त्यांचे जे मंत्री आहे डिपार्टमेंटचे त्यांच्याकडे टक्केवारी जात नसेल तर मी तुमच्यावर एक आरोप केलेला आहे, हे टक्केवारी तुमच्यापर्यंत येत आहे आणि नाही तर तुम्ही त्याची इन्क्वायरी लावा। जितके इरिगेशन प्रोजेक्ट्स आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जे चाललेले आहे त्याची इन्क्वायरी लावा। आपको दूध का दूध, पानी का पानी, पानी कहाँ पे है उसका ना। आणि हे इरिगेशन के प्रोजेक्ट्स में जैसे म्हटलं ना कि सब ज़मीन के अंदर है ये, तो सब टेबल के नीचे से ही आ रहा है उसमें। ये ईडी की बात कर रहे हैं आप, 70,000 करोड़ का जो स्कैम था इरिगेशन का, उसमें से ईडी ने अजीत दादा की नाम निकाल लिए।
आप उनसे ही डिमांड कर रहे हैं कि ये होना चाहिए? नहीं, मैं देश के वज़ीर आज़म से मांग कर रहा हूँ, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब, भ्रष्टाचार मुक्त भारत करना है हमको करके। तो उन्होंने भाषण दिए थे 4 दिन पहले जब अजीत दादा का समावेश किया जा रहा था, और उन्होंने देश को बताए थे। मुझे तो मालूम ही नहीं था, मैं तो ये समझ रहा था कि अजीत दादा सिर्फ है तो इरिगेशन के अंदर 70,000 करोड़। तो उन्होंने देश को बताए थे कि सिंचन घोटाला, कोऑपरेटिव बैंक घोटाला, खनन घोटाला, ये मेरे को पता ही नहीं था। तो मैं मोदी जी का इतना धन्यवाद अदा किया कि यार देखो कितना अच्छा हमारा भ्रष्टाचार मुक्त प्रधानमंत्री है कि देश को बता रहा है ये आदमी ने कितना पैसा खाया है करके। और 4 दिन के बाद ऐसा बुके दे रहे हैं अजीत दादा उनके पास जाके उसके अंदर, और उसको स्वीकार कर। ईडी ने जो दोषारोप पत्र दाखिल किए उनसे अजीत दादा का नाम निकाल लिया उन्होंने। तो आप उम्मीद क्या करेंगे? चले हम तो जैसे देखिए जो है तो सुहास ने बोला है डिमांड कर रहे हैं कि अजीत दादा ने ये देखना चाहिए, उन्हीं के साथ। मैं डिमांड क्या कर रहा हूँ, मैं एंटी करप्शन ब्यूरो CBI से इंक्वायरी, ठीक है ना, कम से कम हमको ये तो देखने दो कि आप करवाते हैं नहीं करवाते हैं करके। जब क्लीन चिट देंगे उसके अंदर। लेकिन आज तो अब ये सवाल है तो आपने है तो अगर कल के दिन है तो देवेंद्र फडणवीस साहेब से पूछे की साहेब त्यांचे जे भाषण होतं आणि आपल्या बाजू जे बसलेले आहे अजितदादा, त्याच्यामध्ये काय असं झालेलं आहे की ते त्यांनी सांगितलं होतं की 70,000 कोटी रुपये आणि ते आपल्या शेजारी बसलेले आहे। हे प्रश्न त्यांना विचारा। म्हणजे मी काय आहे की मी खूप लहान माणूस आहे, मी सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ शकत नाही। इंडिया करके होता है कि नहीं? इंडिया कोई नहीं लेंगे साहब, मैं और आप साथ में मिलके लड़ेंगे बस उसके अंदर, बाकी और किसी का वो नहीं है उसके अंदर। मेरे को पत्रकार मंडली बस साथ दे देंगी उसके अंदर। तो मैं देखिए, मैं मुस्लिम आरक्षण के बारे में एक बात कहता हूँ कि मराठवाड़ा जो मराठा समाज का जो आंदोलन चल रहा है, मैं भी उसके अंदर गया था, हमने भी समर्थन दिए थे। तो मुझे कांग्रेस के नेता है मोहसिन पहलवान साहब, उन्हें फ़ोन करे और बोले साहब हम मीटिंग रख रहे हैं। अरे मैं बोला नहीं साहब, बहुत गलत टाइम पे रख रहे हैं, जब सत्ता में थी तो आप लोग मीटिंग नहीं रखते हैं इसमें। हाँ, आप जब सत्ता में रहते हैं तो कहीं पर भी जाके डिविजनल कमिश्नर को देते नहीं हैं। अभी 8-10 दिन पहले मैंने देखा, 4 दिन पहले मैंने देखा हूँ कि वही मुसलमान लीडर हैं जो है तो सिर्फ है तो उनका काम रह गया है मेमोरेंडम देने का, फ़ोटो खिंचाने का, मीडिया वालों को बाइट देने का और ख़त्म, काम संपलं। म्हणजे सत्ता में थे तो एक बार जाके अगर बोलते थे कि साहब मुसलमानों का रिजर्वेशन के बारे में, अब जैसी सत्ता चले जाती है तो इम्तियाज़ जलील को बोल रहे हैं कि आप आओ करके मीटिंग के अंदर। मैं ये समझ रहा हूँ कि आज के इस दौर के अंदर ये हमारी बेवकूफ़ी होंगी उनसे मांगना कि आप हमको रिजर्वेशन दो। वो तो बोल रहे हैं कि तुमको हम सांस लेने दे रहे हैं मुसलमानों, इसी से खुश रहो। तो रिजर्वेशन कहाँ से? तो हमने सोचे कि क्यों अपने है तो वक्त ज़ाया करना इनके पीछे उसमें, कि जब हमकी इनकी नीयत, इनकी मंशा, इनकी सोच हमको सब पता है तो क्यों इनके पीछे मांगते रहने का। तो हमने बोले कि आप जाइए, भागिए। कोणाच्या असं कधी बोललो मी? मी पत्रकार होतो साहेब, असं काय 24 वर्ष होतो, म्हणजे मी 24 वर्ष पत्रकार होतो साहेब। आणि खूप सारे लोक असे पत्रकार प्रयत्न करतं की माझ्या तोंडातून काही निघेल करके। 9.5 वर्षामध्ये त्यांना काही भेटलं नाही इसके अंदर आणि पुढेही भेटणार नाही साहेब। एक मुस्लिम समाजाचा एक खासदार, एकमेव खासदार आहे महाराष्ट्रामध्ये, ते कशा रिझर्वेशनच्या विरोधात होऊ शकतो? म्हणजे आम्ही विधानसभेमध्ये मुद्दा उचलला, लोकसभेमध्ये मुद्दा उचलला, अनेक मोर्चे याच्यामध्ये काढले, पण आता आम्ही या निकषावर पोहोचलेले आहोत की नाही, हे सरकारकडून आपल्याला रिझर्वेशन मिळणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणार नाही। मग तुम्ही माझ्याकडून हे अपेक्षा करणार आहे की इम्तियाज जलील तुम्ही मोर्चा काढला। मी तर यांना सांगतो, हे जे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे ना, जे सत्तेमध्ये होते ना, मग त्यांना करायचं होतं तर करायला पाहिजे होतं ना साहब। 200% मिलना चाहिए। हाईकोर्ट का जजमेंट अगर आप पढ़ेंगे, मुझे पता नहीं है कि आपने पढ़ा है कि नहीं, हाईकोर्ट ने इतने क्लियर लफ्ज़ों के अंदर बताया है। हाईकोर्ट का जो जजमेंट आया था कि मुसलमानों को 5% रिजर्वेशन एजुकेशन के अंदर मिलना चाहिए करके, तो उसकी बुनियाद के ऊपर हाईकोर्ट ने पूरा बताया था कि सबसे ज़्यादा ड्रॉप आउट किसका है तो मुसलमानों का है, सबसे ज़्यादा कम एजुकेटेड कौन है तो मुसलमान है। तो इस बुनियाद के ऊपर हाईकोर्ट ने पूरा समझ के बोला था कि इनको एजुकेशन के अंदर 5% दो, नहीं दिए। सर बात ये है कि राव साहब जानवे हमेशा कहते हैं कि जलील को हम
इलेक्शन में खड़ा करेंगे तो हम जीतेंगे। हाँ, मेरे को भी बोले थे। हमेशा कहते हैं। तो बात ये है कि इंडिया में आप शामिल होने वाले हैं या नहीं है, क्या बात? साहब आप बोलिए ना उनको, जाके बड़े बड़े नेता जो है ना उनको बोलिए ना, हम तो तैयार है ना साहब। हमको तो भारतीय जनता पार्टी को हराने का है। हम कोई गधा खड़ा रहेगा बाहर और वो बोलेगा कि चल मैं निकला हूँ मोदी जी को हराने का है, भाजपा को हराने का है, तो हम उस गधे का साथ दे डालेंगे। तुम तो इतने बड़े बड़े नेताओं की बात कर रहे हैं, त्यांना सांगा ना, तुम्ही विचारा ना त्यांना, आम्ही इतका है साहेब, आम्ही इतका है। जब दलील खड़े होते हैं तो हम जीत जाते हैं। साहब 2014 में भी बोले थे उन्होंने और 2019 में भी बोले हैं, और मेरे को इतनी खुशी हुई कि 2024 में भी बोल रहे हो। तो ना जब जब बोलते हैं मैं जीत के आता हूँ, जब जब बोलते हैं मैं जीत के आता हूँ उसमें। दूसरा मेरा ये कहना है कि देखिए ये मुद्दों से भटकाने के लिए ये अपन ने सारे उसके अंदर, मेरी अपेक्षा ये है कि अपन इसके बारे में अगर थोड़ा सा ये करेंगे उसके अंदर। देखिए इलेक्शन आएगा, कोई हारेगा कोई जीतेगा उसके अंदर, असं नाही आहे की इम्तियाज जलील मध्ये 50 वर्षासाठी आता लिहिलेलं आहे की मीच खासदार। मी काम केलं असेल तर लोक मला निवडून देईल, मी काम केलं नसेल तर लोकांनी मला निवडून द्यायचंच नाही। मैं सगळ्यांच्या बाबतीत बोलतो, माझ्या बाबतीतच नहीं। मैंने काम नहीं किया तो लोगों ने मुझे चुन के ही नहीं देना चाहिए इसका। काम किया है तो फिर ऐसे 50 राव साहेब दानवे खड़े हो जाओ, 50 काही फरक पडणार नाही। सर मी स्पोर्ट्स मिनिस्टर जे आहे आपले महाराष्ट्राचे उदगीरचे बनसोडे साहेब, त्यांच्यासोबत मी बसलो होतो मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये। 11 कोटी रुपये त्याच्या बाउंड्री वॉलसाठी सँक्शन करण्यात आलेले आहे, त्याचं टेंडर आता निघणार आहे आणि त्याची एक कमिटी एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे। आणि मला आनंद आहे की त्या कमिटीमध्ये ओमप्रकाश बकोरियासारख्या अधिकाऱ्यांनाही घेण्यात आलेला आहे, कारण आपल्याला माहीत आहे की विद्यापीठ पाहिजे, पण त्या विद्यापीठामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे, त्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे। आणि मी आपल्याला हे सांगतो की नाही ते विद्यापीठ आम्ही आमच्यावर केसेस घेतलं, आमच्या सगळ्यांच्यावर केसेस आहे। आम्ही सुभाष देसाई साहेबांना काळे झेंडे दाखवले होते की तुम्ही आमची विद्यापीठ पळवून नेलेली आहे, तर आमच्यावर केसेस झालेले आहे, पण ते आम्ही परत आणलेले आहे आमच्या जिल्ह्यासाठी। देखिए मैं आपको एक बात बताता हूँ, आप मेरे फेसबुक पेज के ऊपर अगर जाएंगे तो श्रीनिवास तोतला नाम का एक 80 साल का एक आदमी है, श्रीनिवास तोतला। उसके 18 लाख रुपये है तो आदर्श के अंदर फंसे हुए हैं। 3 बच्चे हैं, 2 बच्चे पलट के देखते नहीं है। वो बूढ़ा आदमी और उसकी पत्नी वो MGM हॉस्पिटल के अंदर पिछले आज 15 दिन से वेंटिलेटर के ऊपर है। मैं MGM के अंदर गया और उसकी हालत देखा, पता चला कि MGM वाले कभी 10,000 दो, कभी 20,000 दो, कभी 30,000 दो बोल के उससे पैसा ले रहे थे। मैंने MGM के मैनेजमेंट को कहा कि अगर इससे 1 रुपया भी अगर तुमने लिए, 1 रुपया भी, तो तुम्हारा जितना चैरिटी के बेड्स का हिसाब है मैं पूरा बाहर निकालूंगा करके। कल मुझे बताया गया है कि मतलब उन्होंने बोले हैं कि अब हम इससे 1 रुपया भी नहीं लेंगे करके। सवाल ये पैदा होता है कि अगर अमित शाह साहब आ रहे हैं तो 70 साल पहले 75 साल पहले जे झालं होतं, आम्हाला अभिमान आहे की आम्ही मराठवाड्याचे आहे, मुक्ती संग्राम मराठवाडा वेगळा झालेला आहे, ते एक इतिहास झालेला आहे। पण आज लोकांची काय परिस्थिती आहे, त्यांनी भाषणामध्ये हे पण उल्लेख करा की तुमच्याकडे जे डिपार्टमेंट आहे कॉपरेटिव्हचा, त्या कॉपरेटिव्हमध्ये कशा प्रकारचा घोळ सुरू आहे त्याच्या बाबतीतही त्यांनी बोललं तर आम्हाला चांगलं वाटेल। फक्त पॉलिटिकल स्पीच न देता माणसांच्या बाबतीतही काही बोला। एक शेवटचा प्रश्न, 17 तारखेला तुम्ही कार्यक्रमाला हां, मी मागच्या 2 वर्षापासून जात आहे आणि 17 तारखेला जेव्हा मी येईल मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त कव्हरेज मला मिळतं की इम्तियाज जलील आला, म्हणजे रजाकार आलेला आहे त्या 70 वर्षापूर्वीचा, तर मी येतो, मला काही देणं घेणं नाही। उसके अंदर अभी कैबिनेट के अंदर है तो उसके बारे में भी है तो चर्चा होने वाली है। आम खास मैदान के ताल्लुक से, आम खास मैदान का चूँकि है तो बहुत सारे इश्यूज़ है, तो हमने म्यूनसिपल कमिश्नर को बोला था कि हमको सूद गिरनी का ग्राउंड दे, तो सूद गिरनी के ग्राउंड को हमने जाके इंस्पेक्शन किया है। बहुत बढ़िया सा वहाँ पे हम स्पोर्ट्स फैसिलिटीज़ डेवलप करने वाले हैं। उसके लिए ऑलरेडी कुछ पैसा मैंने लेके आया हूँ, वो पैसा हमारे पास है, तो हमने कमिश्नर साहब को बोला कि इसका क्लियर आप अगर हमारे को करके दे डालेंगे। बाद में पता चला कि शहर के जितने बड़े बड़े लैंड माफिया है, डाकुआ,
ज़मीनों के, जहाँ खुली ज़मीन दिखी है ये मेरी है बोल के, तो वो पूरे वहाँ पे फंसे हुए हैं। लेकिन अब मैं जाने के बाद उनको बोल रहा हूँ हाथ जोड़ के कि हट जाओ वहाँ से करके। आम खास का भी प्रपोजल कैबिनेट के अंदर रख रहे हैं, उसके लिए भी फंडिंग मांग रहे हैं। चलिए, थैंक यू व्हेरी मच। चांगलं, म्हणजे माझे मुख्यमंत्री आहेत, फक्त त्यांनी याचं उत्तर द्यावे, म्हणजे जे जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहे ते माझेही मुख्यमंत्री आहे। कॅबिनेट मीटिंग होत आहे, चांगली गोष्ट आहे, पण फक्त घोषणा नाही, काहीतरी प्रामाणिक काय मिळेल? अनाउन्समेंट्स, आश्वासनं, इतके सारे आश्वासनं मिळेल की तुम्ही पण हे म्हणजे एक फुल पेज जे आहे ना ते कव्हर केलं तरी ते कमी पडणार आहे, इतकं आश्वासनं मिळणार आहे आपल्याला। वो गिरा के नहीं बनाना है। कौन गिरा रहा, कौन वाला? गवर्नमेंट में आओ गिरा के बताओ, उन्होंने प्रस्ताव आओ ना गिरा के बताओ। जब तक सीधे है सीधे है, हम भी थोड़े टेढ़े होते हैं, उसमें गिरा के बताओ। हमारे शहर की पहचान है साहब, ऐसी पहचान को हम थोड़ी ख़त्म करवा लेंगे उसके। हाँ, बोलने में है तो आप कुछ भी बोल सकते हैं। मुनगंटीवार असू द्या, कोणीही असू द्या, तुम्ही घोषणा केलेली आहे, या कोणतीही तुम्हाला पाळायची आहे, पाळून दाखवा, पाळून दाखवा। दिलं उत्तर।